निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या, राऊतांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची कडाडून टीका। कोणत्याही धोंड्याला शिवसेना नाव देण्याचा आयोगाला अधिकार नसल्याचा युक्तिवाद। पक्षातल्या आउटगोईंगचं उद्धव ठाकरेंकडून समर्थन, पक्षातून दिवटे गेलेले बरे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी अयोग्य माणसाला अनेकदा जवळ ठेवल्याची खंत। हिंदीची सक्ती करून दाखवाच, मीरा रोड मधल्या सभेतून राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा आव्हान। दुकानच नाही तर शाळाही बंद करण्याचा इशारा। मुंबईत ये डुबे डुबे के मारेंगे, पटक पटक के मारेंगेची भाषा धमकी देणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंना राज ठाकरेंचं प्रति आव्हान। मराठीला विरोध करणाऱ्याच्या गालाची आणि मनसे कार्यकर्त्याच्या हाताची युती होणारच, मीरा रोडमधील मराठी द्वेष्ट्यांना राज ठाकरेंचा इशारा। आमदार माजलेत अशी जनतेची भावना झाली आहे। विधान भवनात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमधल्या राड्यावर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी इंडिया आघाडीची आज संध्याकाळी ऑनलाईन बैठक। सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, तेजस्वी यादव, स्टॅलिन आदी नेते राहणार उपस्थित। भूत उतरवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील भोंदूबाबाचा माझाकडून भांडाफोड, काठीनं चोप आणि लघुशंका प्यायला लावणाऱ्या भोंदूबाबाचा कारनामा उघड, पण तक्रारीनंतर भोंदूबाबा पसार होईपर्यंत पोहोचलेच नाहीत पोलीस। मनी लॉन्ड्रिंग आणि धर्मांतर रॅकेट चालवणाऱ्या छांगूर बाबावर ईडीची मोठी कारवाई। 60 कोटींहून जास्त किमतीचे व्यवहार आणि बेनामी मालमत्ता उघड, भारत आणि यूएईमध्ये पसरलेल्या नेटवर्कचा पर्दाफाश। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता। अमेरिकेकडून पाकिस्तान समर्थित टीआरएफ दहशतवादी संघटना म्हणून घोषित, भारताकडून निर्णयाचं स्वागत। टीआरएफनं घेतली होती पहलगाम हल्ल्याची जबाबदारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।